शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या वार्ड क्रमांक 10 मध्ये आहे. जनसेवेचा रथ हाती घेतलेले नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांना ओळखलं जातं. ते आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे. नेमकी आता तुम्ही या भागातून निवडणुकीला सामोरे जात आहे, काय चिन्हावर जात आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? सर्वात प्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या माता बहिणींचा हे कार्यक्रम आजचा आनंदाचा क्षण तुम्ही टिपला. मी या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी मी 2011ला 2016ला माझ्या मनसे पक्षाच्या वतीने रेल्वे इंजिन चिन्हावरच निवडणूक लढवली. परंतु यावर्षी राजसाहेबांनी निर्णय घेतलाय की या आता ज्या निवडणुका लागल्या त्यात महाराष्ट्रात कुठल्याही गावात कुठल्याही शहरात निवडणुकीला एबी फॉर्म पाठवले नाही. त्यामुळे मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करत आहे. अपक्ष उमेदवारी केली आहे, पक्षाचं आता तुमच्याकडे चिन्ह नाहीये, अपक्ष उमेदवारी केली, मग तुम्हाला काय खात्री वाटते? मला खात्री आहे मी जे चिन्ह सांगल, मला प्रत्येक कुटुंब माहिती आहे, प्रत्येक घर माहिती आहे. जरी वेळ कमी असला तर मी एका दिवसात सर्वांपर्यंत माझं चिन्ह पोहोचवणार आहे. साईबाबांचं कसं शक्य आहे? वाढ काय सगळे घर माहिती ना मला. पूर्ण मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचताय? पोहोचतंय, पहिलं पोहोचलोय सर्व मतदारांना. 10 नंबर प्रभागातील मी मतदानाच्या स्लिप पोहोच केलंय. अजून कोण समोरचे उमेदवार असतील ते अजून मतदार शोधते. हा फरक आहे त्यांच्यात माझ्यात. त्यांच्यात आणि तुमच्यातला फरक दिसून आला. हे जनतेला माहिती ना. बघा तुम्ही कुठल्याही घरात जा आणि विचारा 10 नंबर प्रभागात तुम्हाला मतदानाच्या स्लिप कोणी दिल्या सांगतील तुम्हाला. तुम्ही आतापर्यंत जे काम केलंय ते काम बोलतंय, तर पुढे काय काम करणार? मला विरोधकांवर कुठलीही टीका करायची नाहीची. मला फक्त मी जे कामं केले त्याच्यावरच मतं मागवायचे आहे. कारण की मत हे काम करूनच मागावं असं माझं वैयक्तिक मत आहे. बिगर काम न करता लोकांकडे कुठल्या हिशोबाने आपण मत मागता, हा मला आजपर्यंत मोठा प्रश्न आहे. आता माझी 3री निवडणूक आहे. 2011ला मी पडलो होतो, 2016ला लोकांनी जिंकून दिलं, 9 वर्ष प्रामाणिक सेवा केली, आजही करतोय, पुढेही करणार आहे. काय विजन आहे या निवडणुकीत? विजन माझ्याकडनं काही शहराच्या काही महत्वाचे कामं बाकी आहे. आता तुम्ही बघा, हा नाला इथपर्यंत एवढा चांगला झालाय, पुढचं बघा तुम्ही परिस्थिती. हे पुढेपर्यंत असंच सुसज्ज झालं पाहिजे या भागात बी. आणि गणेशवाडीचे काही मेन रस्त्याचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं जे काही काम रखडले आहे तो रस्ता करणं ही माझी इच्छा आहे. व्यवस्थित ते रस्त्यावर 14 गल्ल्या लोकांना जाण्यासाठी चांगला रस्ता व्हावा ही माझी इच्छा आहे. बाकी तर मग जे काही छोटे मोठे काम असेल ते तर मी करतच असतो आणि करत राहील. ज्या महिलांसाठी ही सुविधा आपण उपलब्ध केली आहे त्या महिलांकडून कसा प्रतिसाद मिळतोय? आता तुम्हीच बघितलं प्रतिसाद काय. सगळ्यात महिलांनीच नारळ फोडली 5-50. त्यांचा प्रतिसाद तुम्ही बघितला. तुम्ही सांगायचं मला तर माहिती आहे की माझ्या माता भगिनी 100% मलाच मतदान करणार आहे. माता भगिनींचा पूर्ण पाठिंबा आहे, मला पूर्ण पाठिंबा आहे. आणि मी 2 महिन्यापूर्वी मला जरी अटॅक आलता, पण मला पांडुरंगाने साईबाबांच्या आशीर्वादाने ह्या जनतेच्या आशीर्वादानेच मी वाचलेलो आहे. त्याच्यामुळे जे आता उर्वरित आयुष्य आहे ते जनतेसाठी अर्पण करणार आहे. पूर्ण आयुष्य जनतेसाठी, आता उर्वरित आयुष्य. यानंतर माझं काय जीवन आहे हे जनतेच्या सगळ्यात चांगल्या कामासाठी अर्पण करणार. माझ्याकडे जातीभेद नाही. अख्ख्या शिर्डी शहरामध्ये मी मनसेचा माणूस होतो. इफ्तार पार्टी करणारा मी एकटाच होतो. भर चौकामध्ये गावामध्ये कोणी केली? जातीभेद नाही. आपल्याकडे जातीभेदाचा विषय नाही, काम हीच माझं जातीभेद आहे. सध्या आता विरोधक देखील आता या प्रभागात येणार, ते देखील तुमच्याविषयी काय बोलणार? कसं? माझं म्हणणंच ते, समोरच्यांना काय बोलायचंय, मला काय विरोध करायचा आहे, काय माझ्याविषयी चांगलं वाईट बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी निवडणुका आल्या, रणांगणात आल्यावर कोण कोणावर काय बोलणार, पण मला कोणावरच काही बोलायचं नाही. मला काहीच बोलायचं नाही. जे बोलणार आहे ती जनता मतदान रूपी बोलणार आहे त्यांना समोरच्या. शेवटचा प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून तुम्ही त्या सभागृहात जाणार आहात, प्रथम कोणत्या कामाला तुम्ही प्राधान्य देणार आहात वार्डातील? मी निवडून आलेलो पण आहे, 5 वर्ष सभागृहात एकदम उत्तम कारभार करून दाखवलेला पण आहे. नवीन जरी होतो मी, परंतु बाबांच्या आशीर्वादाने थोडंसं डोकं लावून जुन्यांचा थोडा अनुभव घेऊन मी माझ्या पद्धतीने वार्डाचे सर्व कामं एकदम चांगल्या प्रकारे करून दाखवलेले आहे. या निवडणुकीत निवडून आल्यानंतर प्रथम कोणत्या कामाला प्राधान्य देणार? सर्वात प्रथम जे मुख्य काम आहे, जो मुख्य रस्ता असेल, इकडचा यो नाला असेल,
हे पहिले 2 मुख्य कामं मी हाती घेणार आहे. हे होते नंबर क्रमांक 10चे नगरसेवक पदासाठी उमेदवार दत्तात्रय कोते पाटील. ते आपल्याशी बोलताना म्हटले की मी निवडून आल्यानंतर प्रथम जो नाला जो आहे त्या नाल्याचं काम जे आहे प्रथम प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर.